संघर्ष करावा लागायचा. त्या काळामध्ये शिक्षण नावाचं वाघिणीचं दूध पिऊन गुरगुरणारे महामानव, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधी थकलात, निराश झालात तर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास आठवा, त्यांनी केलेला संघर्ष आठवा. शिक्षणाच्या जोरावरती पण क्रांती करता येते आणि माणसाला मूलभूत अधिकार पण घेता येतात, हे दाखवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हा भारत देश ज्या संविधानावरती चालतो त्या संविधानाला लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यावरती सही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. अरे तुमच्या समोर काहीच अडचणी येत नाहीत, त्यांच्या समोर डोंगरा एवढ्याल्या अडचणी आल्या, त्या प्रत्येक डोंगराला फोडून, त्या प्रत्येक अडचणीवरती मात करून कायमस्वरूपी सर्वोच्च ठिकाणी राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण संघर्ष करतो, आपण हे करतो ते करतो म्हणतात, ज्ञानाचा अथांग सागर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 32 प्रकारच्या पदव्या आणि 9 भाषांचं ज्ञान होतं बाबासाहेबांकडे. अरे कधी थकलात ना, कधी हरलात ना, तरी एकदा त्यांना आठवा, त्यांच्या फोटोकडे बघा, तुमचा चेहरा आणि तुमची कॉलर अशी टाईट होईल. कारण की या स्वतंत्र भारतामध्ये माणसाला माणुसकी, मानवता, समता, बंधुता दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. लढण्याचा अधिकार दिला, प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला. आणि या देशाला लोकशाही, लोकांचं राज्य बनवलं. असे कायदे पंडित